तुकाराम महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवम् तदा लम्बे दयालं लम्बोदरपदाम्बुजम्. शारदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सद्गुरुनाथ महाराज की जय. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय राम. राजा राम नवनीत
स्त्रियांची उपस्थिती जास्त असणार आणि म्हणून आजचा जनाबाईंचा अभंग निरूपणासाठी घेतला. त्या म्हणतायत, स्त्री जन्म म्हणवोनी न व्हावे उदास. अहो, स्त्री जन्म मिळालाय म्हणून तुम्ही उदास व्हायचं काही कारण नाही. कारण ज्यांना प्रत्यक्ष पांडुरंग मदत करायला येत होता, दळण कांडण करत होता, नव्हे त्यांना नाहूमाकू सुद्धा घालत होता, अशा या जनाबाई, इतका त्यांचा अधिकार मोठा की जनांनी ते ऐकावं. जगाचा चालक पालक हा भगवंत आहे आणि इतक्या अधिकाराने त्यांनी सगळ्यांना सांगावं आणि ते त्यांनी ऐकावं, असा या जनाबाईंचा अधिकार. गंगाखेडा माझी जन्म झालेला आहे, पण स्त्रीचा जन्म आलाय त्या काळात सुद्धा त्यांनी सगळ्यांच्या मनावर ठसवून दिलं की तुम्हाला स्त्री जन्म आलाय म्हणून तुम्ही उदास होऊ नका. आपला मान आपणच मिळवायचा असतो, आपली किंमत आपण ठरवायची असते. तो मान लोक तुम्हाला आपोआप देतात, हे त्यांनी ठासूनपणे सांगितलंय आणि आजचा निरूपणाचा अभंग लिहिला गेला. संतांची घरची दासी मी अंकिली, नामयाची दासी म्हणून त्यांनी प्रत्येक पदामध्ये सुद्धा आपला उल्लेख नामयाची जनी असं केलेला आहे, दासी असं केलेलं आहे. मग या अभंगामध्ये त्या आपल्याला उदाहरण देत आहेत की विदुर सात्विक माझी या कुळीचा. विदुर सुद्धा दासी पुत्र होते, पण त्यांचा अंगीकार भगवंतानी केलाच की नाही. न विचारिता कुळ गणिका उद्धरली. आपल्याला महानंदा ही गणिका माहितीये, ती शंकराची भक्त होती किंवा पिंगला माहितीये. नंतर रामरायांनी सुद्धा गणिकेचा उद्धार केलेला आहे. मग तिचं कुळ त्यांनी विचारलं का? नाही विचारलं. तर तिची भक्ती किती श्रेष्ठ आहे आणि नामस्मरणाने या जगातून म्हणजे या भवसागरातून त्यांना पार नेलंय, त्यांना तारून नेलेलं आहे. पुढच्या चरणात त्या म्हणतायत की ऋषींची कुळे उपचारिली जेणी. अहो, नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ विचारू नये असं म्हणतात. त्यांचं कर्तृत्व बघावं. मग जे ऋषींना नावं ठेवतात त्यांची काय अवस्था होते? पुढच्या चरणात त्या सांगतायत की रवरवी तेणे वसती केली. नरक 7 नरक आहेत, त्याच्यापैकी रौरव नरक जो आहे तो अतिशय भयानक आहे. जर गरुड पुराण तुम्ही ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये या रौरव नरकातल्या यातना ह्या लिहिलेल्या आहेत. मग ज्या ऋषींचं तुम्ही कुळ विचारता त्यांचं कर्तृत्व न बघता, कारण ऋषी मुनींनीच आपली ही संस्कृती निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामुळेच आपण सुखाने जीवन जगू शकतोय, म्हणून अशा ऋषींचं तुम्ही कुळ बघू नका, तर त्यांचं कर्तृत्व बघा. आणि त्यांचं कुळ ज्यांनी विचारलं किंवा त्यांना नावं ज्यांनी ठेवली त्यांना रौरवी नरकामध्ये वस्ती करावी लागते. नामयाची जनी भक्तीने सादर, उभे ते साचार विटेवरी. त्या म्हणतायत की मी नामयाची जनी, पण मी भक्तीनी माझ्या समोर त्या विटेवरच्या पांडुरंगाला प्रत्यक्ष उभं केलंय. असं अधिकार हा मी स्त्री असून सुद्धा मला भगवंतानी दिलाय. मग अशांच्या नारीची आपण निंदा करायची का? म्हणून एका दोह्यामध्ये आपल्याला सांगतायत, नारी निंदा मत करो, नारी निंदा मत करो, नारी नरकी खाए. जिस खानी पैदा हुए, जिस खानी पैदा हुए, भीष्म राम हनुमान भजोरे भैया राम गोविंद हरे, भजोरे भैया राम गोविंद हरे, भजोरे भैया राम गोविंद हरे. ज्या स्त्रीपासून नर निर्माण होतो त्या नारीची निंदा तुम्ही का करता? आजही आपल्याला समाजामध्ये मुलगी झाली
असं हॉस्पिटलमध्ये सांगितलं की थोडेसे चेहरे पडतात. अजून आपल्याला काही ठिकाणी हे चित्र दिसतं, काही ठिकाणी तिचं स्वागत होतं, पण ते अगदी हाताच्या बोटावर मोजणे एवढं. पण पहिली बेटी धनाची पेटी असं म्हटलं जातं की नाही. मग आपण जर स्त्री जीवनाचं जर पूर्ण चित्र काढलं तर त्याला 4 कोन आहेत. आपल्या जसं आपल्या फोटो फ्रेमला 4 कोन असतात की नाही, तसे स्त्री जीवनाला सुद्धा 4 कोन आहेत. मग पहिला कोन आहे तो मुलीचा आहे. मग ही मुलगी काय करते हो, तर विषय विकारा टाळी, विषय विकारा टाळी, सेवी माता पिता गुरु थोर. विषय विकारा टाळी, सेवी माता पिता गुरु थोर. शिक्षण घेत कलेचे, शिक्षण घेत कलेचे, वाचन सद्ग्रंथ कही नित्य विचार. राम राम हरे हरे राम, राम राम हरे उत्तम राम. विषय विकारा टाळी. आपलं आयुष्य बाजूला ठेवून आपल्या आई वडिलांसाठी त्याग करणारी असते ती कन्या असते. म्हणून आपण म्हणतो ना की मुलगी असेल तर आतड्याचं प्रेम असतं. सुना चांगल्या असतात पण मुली सारख्या असं म्हटलं जातं. मुलगी मानलं जातं का, नाही जात. पण मुलीला दुहिता का म्हणतात हो, तर दोन्ही कुळांचं उद्धार करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये असतं. म्हणून मुलगी झाल्यानंतर 42 दिवसाचा सोयर आपल्याकडे मानला जातो. म्हणजे 21 कुळं इकडची माहेरची आणि 21 कुळं सासरची अशी जी उद्धरते ती दुहिता. म्हणून दोन्ही घराण्यांचं हित साधणारी अशी ही दुहिता असते, अशी ही कन्यका असते. म्हणून ही मुलगी काय म्हणतीये, चंदना सारखी देह मी झिजवीन, चंदना सारखी देह मी झिजवीन, लेक तुझी म्हणवीन, दोन्ही कुळे उद्धरीन. अहो चंदनासारखी झिजणारी अशी ही कन्या असते. आपल्या इतिहासामध्ये सुद्धा अशा अनेक कन्यका होऊन गेले. ही शर्मिष्ठा, मिनल, ही शर्मिष्ठेनी सुद्धा आपल्या वडिलांचं राज्य हे टिकावं म्हणून आपल्या प्राणांची आहुती दिली. देवयानीचं दास्यत्व पत्करलेलं आपल्याला दिसतं. अशा या मुली श्रेष्ठ असतात. त्याच्या पुढचा कोण जो येतो तो येतो भगिनीचा. मुलगी झाली आणि भगिनीचा कोण आपण आज बघायचो. तर बहिणीचं प्रेम किती असतं की बहिणीच्या प्रेमासाठी आपल्याकडे 2 सण साजरे केले जातात. एक म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरा म्हणजे भाऊबीज. भावाच्या बद्दलचं प्रेम हे बहिणीशिवाय अजून कोणालाही नसतं. म्हणून प्रत्येक कार्यात सुद्धा बहीण लागते. बघा करवलीचा किती मान असतो. जिथे करवली नसते ना, खरी सख्खी करवली नसते, हल्ली तो दुरापास्त झालेला आहे. कारण एक तर मुलगा तरी असतो ना, तर एक तर मुलगी तरी असते. पण मग करवलीचा मान कोणाला द्यायचा असं होतात की नाही. मग सासरची घ्यायची का माहेरची घ्यायची कितीतरी वादंग होतात. ह्याच घरात मुलगी नाहीये. पण खरंच बहिणीचं नातं हे जिव्हाळ्याचं असतं. आणि बहिणीला काय हवं असतं दुसरं, आपल्या भावाचं आयुष्य वाढावं, त्याचं चांगली उन्नती व्हावी असंच फक्त तिच्या मनामध्ये असतं. 4 दिवस माहेऱ्याला बोलवावं एवढी साधी अपेक्षा तिची असते. आज बहीण भावांवरनं आपण शुक्रवारच्या कहाण्या वाचतो. पण भावानी बहीण गरीब म्हणून तिला बोलवलेलं नाही. मग ज्या वेळेला ती श्रीमंत होते त्यावेळेला तिला बोलवलं आणि मग ती बहीण मानी असते. ती काय म्हणते की तू आज जिला बोलवलेस तिला मी जेवायला घालते. एका गावामध्ये
बहीण आणि भाऊ दोघ जण राहत असतात आणि भाऊ हा माडी बांधत असतो, पण भावाची माडी काही चढत नसते. शेवटी एका ज्योतिषाला विचारलं जातं की सगळं व्यवस्थित सामान वापरतोय तरी सुद्धा माडी का चढली जात नाहीये. तेव्हा ज्योतिषाने विचारलं, तुम्ही तुमच्या माहेर वासनीचा मान केलाय का? तिला साडी चोळी देऊन तिला तृप्त करा, म्हणजे तुमची माडी चढेल. आणि मग त्या भावानी तसं केल्यानंतर खरोखरच माडी चढली. म्हणजे आपल्या भावाचं हे चांगलं व्हावं एवढी मोठी अपेक्षा त्या बहिणीला असते. त्याने मला काही द्यावं अशी तिची अजिबात अपेक्षा नसते. म्हणूनच मानलेली बहीण सुद्धा तेवढीच श्रेष्ठ आहे बरं का. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भर जरी ग पितांबर तिला आडून, भर जरी ग पितांबर तिला आडून, द्रौपदीची बंधू शोभे नारायण, द्रौपदीची बंधू शोभे नारायण. ज्यांनी माझी लाज राखली तो आज माझ्या घरी चिंधीसाठी आलाय. मी त्याला काळजाची चिंधी फाडून देईन, इतकं त्याचं माझ्यावर ऋण आहे. हे जाणणारी द्रौपदी आणि आपले सगळे महाल ढुंडाळणारी एका चिंधीसाठी सुभद्रा. पण प्रेमाचे लक्षण काय असतं तर प्रीत खरी तीच जी लाभा. बहीण भावंडांचं प्रेम हे असं असतं. म्हणून यमाचं आणि यमीचं सुद्धा बहीण भावंडांचं प्रेम आहे. कसं तर यमीला आपल्या भावाने आपल्या घरी यावं असं वाटायचं, पण आता यम आपल्या घरी यावं असं कोणाला वाटेल? तिच्या सासरच्यांना वाटायचं नाही, पण आपल्या भावाने आपल्याकडे यावं यासाठी तिने आग्रह केलाय. आणि यम तिच्याकडे दर यमद्वितीयेला म्हणजे भाऊबीजेला जातो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की भाऊबीजेला ज्यांना मृत्यू होईल तो कितीही पापी असला, नराधम असला तरी त्याला स्वर्गाचीच प्राप्ती होते, कारण यम आपल्या पुरीमध्ये नसतो. मग हे भाग्य कोणामुळे मिळतं? बहिणीमुळे मिळतं. तिसरा आपला स्त्री जीवनाचा कोन जो आहे तो आहे पत्नीचा. लग्न होऊन सासरी मुलगी येते आणि आपलं सगळं आधीच विसरून जाते. म्हणून आपल्याकडे विरोल्या घालतात बघा, आणि त्या 16 दिवसांनी काढायच्या असतात. का तर ती 16 दिवसातच सासरच्या माणसांकडे विरून जाते, आपलं वेगळं अस्तित्व ठेवत नाही. मग ही पत्नी सुद्धा कशी असायला पाहिजे हो? कार्येषु मंत्री करणेषु दासी, कार्येषु मंत्री करणेषु दासी, भोजेषु माता शयनेषु रंभा, धर्मानुकूला क्षमया धरित्री, भार्या च षाडंगवती बभूव, कुंडलीक वरदा हरिविठ्ठल. भार्याचे 6 गुण सांगितले
आणि ही भार्या पत्नी अशी असायला पाहिजे. कार्येषु मंत्री, जिथे एखादं काम करायचंय तर आपल्या पतीला जसा मंत्री हा राजाला सल्ला देतो की नाही योग्य, तसा पत्नीनी आपल्या पतीला योग्य तो सल्ला द्यायला पाहिजे. शिवरायांच्या जीवनातला प्रसंग आहे की शहाजी राजांना गिरफ्तार केलेलं होतं विजापूरच्या बादशाहाने. आता स्वराज्य हवं का सौभाग्य हवं असा पेच जिजाबाई पुढे ठेवलेला होता. शिवराय नुकतेच स्वराज्य स्थापनेसाठी सुरुवात त्यांनी केलेली होती. आता स्वराज्य पण त्याच मुलाचं आणि आपले पिताश्री सुद्धा त्याच मुलाचे, दोन्हीही तीर्थरूपच. विचार करत होते, समोर बुद्धिबळाचा पट मांडलेला होता आणि शिवरायांच्या पत्नीनी सईबाईंनी विचारले, राजे हा बुद्धिबळाचा पट, ह्याच्यात राजा आहे, वजीर आहे, पण राणी कुठे दिसत नाही. शिवराय म्हणतात, राणी आहे ना. कुठे? राजाच्या मनात आहे. असा सुखसंवाद पती पत्नींमध्ये चाललेला आहे आणि सईबाईंनी अशी काही चाल केली आणि राजांना सल्ला दिलाय की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. अशी कार्येषु मंत्री. आणि खरोखरच शिवरायांनी दिल्लीला हाक मारली आहे आणि शहाजी राजांना सोडवून आणलेलं आहे. अशी कार्येषु मंत्री ही पत्नी असायला पाहिजे. कार्येषु मंत्री करणेषु दासी. आजकाल आपल्याला हे कमी दिसतं. आजकाल आहो म्हणत नाहीत, काही नाही. म्हणजे नक्की ती नोकराला हाका मारतीये का नवऱ्याला हाका मारते हेच कळत नाही. पण जशी दासी आपल्या मालकाची सेवा करते ना, तसं पत्नीनी आपल्या पतीची सेवा करावी. आपले जुने सिनेमे जर आपण बघितले तर आपल्याला ते दिसतं. तशी पत्नी असावी. भोज्येषु माता, म्हणजे तिने आपले पाठ बदलत जायचे. बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की नवऱ्याला जेवायला घालताना जशी आई आपल्या मुलाला जेवण घालते की नाही, तिचा भाव काय असतो की माझ्या मुलाचं चांगलं भरण पोषण व्हावं, असा भाव आईच्या मनामध्ये असतो. तो नवऱ्याला वाढताना पत्नीचा असायला पाहिजे. आज आपल्याला चित्र काय दिसतं? मी आता माझी मालिका बघते, तिथे ठेवलेलं आहे, हवं ते घेऊन जा. वाढून घे. वाढायचं हल्ली काही राहिलंच नाही. मी बोलायला नको, घरीदारी तेच आहे. पण भोज्येषु माता शयनेषु रंभा, याच्यावर मी जास्त बोलत नाही. धर्मानुकूला क्षमया धरित्री. धर्मानुकूल, धर्माप्रमाणे वागायला पाहिजे. म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक स्त्रीनी वाल्या कोळ्याची बायको व्हावं. का बरं? वाल्या कोळ्यानी जेव्हा तिला विचारलं की माझ्या पापामध्ये तू वाटेकरी होशील, त्यावेळी तिने कानावर हात ठेवले की नाही. त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीनी आपला नवरा कुठल्या पद्धतीने, कुठल्या मार्गाने पैसा आणतोय हे बघितलंच पाहिजे. धर्माने तो आणतोय की नाही. मला 2 साड्या कमी मिळाल्या तरी चालतील, पण माझा नवरा हा योग्य मार्गानेच पैसा घरात आणेल हे बघणं हे प्रत्येक स्त्रीचं काम आहे. आणि क्षमया धरित्री, धरतीसारखं क्षमाशील कोणी नाही. तसं स्त्रीनी क्षमाशील राहायला पाहिजे. म्हणजे कळत नकळत सारखे सिनेमे घडत नाही. त्यावेळची योग्य परिस्थिती काय होती ह्याचा विचार तिने करायला पाहिजे. आणि हे सगळे गुण जिच्यामध्ये असतात ना, ती खरी भार्या. आता आपल्याकडे पत्नीला बरेच समानार्थी शब्द आपण वापरतो. गृहिणी आहे. मग गृहिणीचा अर्थ काय हो नक्की? तर जी पतीसह सगळ्या घराचा विचार करते ती गृहिणी. सौभाग्यवती कोणाला म्हणतात? की सगळं ऐश्वर्य असून सुद्धा
पतीच्या वचनाप्रमाणे जी वागते तिला सौभाग्यवती असं म्हणतात. सहधर्मचारिणी कोणाला म्हणतात? की बघा, चांगल्या पुण्याच्या कार्यामध्ये पत्नी शेजारी हाताला हात लावून बसते, पापामध्ये होते का वाटेकरी? पुण्यातला अर्धा भाग पत्नीला आहे, पण पापातला अर्धा वाटा पत्नीला नाही. म्हणून धर्माप्रमाणे जी वागणारी असते, जी पतीला आपल्या साथ देते, ती सहधर्मचारिणी असं म्हटलं जातं. पतिव्रता कशाला म्हणतात, कुणाला म्हणतात? तर पतिव्रता म्हणजे पतिवचनाप्रमाणे चालणारी, पतीच्या सुखामध्येच आपलं सुख मानणारी अशी जी असते तिला पतिव्रता असं म्हटलं जातं. आणि पतिव्रता धर्म हा सोपा नाही बरं. पतिव्रताया वंद्य जगासी, पतिव्रताया वंद्य जगासी, पतिव्रताया वंद्य जगासी. पतिव्रतेने शाप दिला तर भस्म करण्याची ताकद तिच्या शापामध्ये आहे. पुराणातले अनेक दाखले याच्यासाठी आपल्याला घेता येतील. अशी ही भार्या. बायको कुणाला म्हणतात? की जी सांगून सुद्धा ऐकत नाही ना, तिला बायको म्हणतात. म्हणजे आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो हे प्रत्येक स्त्रीने बघावं. पुढचा स्त्री जीवनाचा जो कोण येतो तो म्हणजे मातेचा. आपली संस्कृती ही मातेभोवती गुंफलेली आहे. क्षणाची पत्नी अनंत काळची माता होते. आणि खरोखरच मातेचं इतकं श्रेष्ठत्व आपल्याकडे सांगितलेलं आहे की पहिला नमस्कार हा आपल्या मातेला सांगितलेला आहे. इतकी जिची थोरवी आहे म्हणून मातृदेवताभ्यो नमः असं आपल्याकडे पहिलं उठल्याबरोबर, की जिच्यामुळे आपण हे जग पाहू शकतोय त्या मातेला सगळ्यांनी वंदन करायला पाहिजे. मग पित्याचा अधिकार आहे. नाव त्याचं असलं तरी सुद्धा मातेचं महत्व हे श्रेष्ठत्व आहे. का बरं? कारण ती जी सगळं आपल्या मुलासाठी करत असते त्याची एक ओवी समर्थांनी लिहून ठेवलेली आहे. वीट नाही कंटाळा नाही, वीट नाही कंटाळा नाही, आलस्य नाही त्रासही नाही, इतुकी माया कोठेची नाही, जगावे गळी श्रीराम. आईला कधी कंटाळा आलाय बघितला? कितीही मुलांनी त्रास दिला. लहानपणी तर काय की मुलं इतकी प्रात्य असतात. म्हणजे मी शाळेत होते म्हणून मी सांगते एक उदाहरण, की माझ्या वर्गात ऋषिकेश जाधव नावाचा एक मुलगा होता आणि इतका प्रात्य होता की आमच्या शाळेला नवीन रंग दिलेला होता आणि त्यांनी आमचा वर्ग 3ऱ्या मजल्यावरती तेलकट खडू घेतला आणि सगळ्या 3ही मजल्यावर रेघा काढून ठेवल्या. आमच्या मुख्याध्यापिका एवढ्या रागवल्या आणि त्यांनी त्याच्या आईला ते पुसायला लावलं, धुवून टाकायला लावलं. पण त्या माऊलीनी काढलं बाबा पुसून. का? वीट नाही कंटाळा नाही. आपल्या मुलांनी केलंय ते आपण निस्तरायला पाहिजे हा हेतू केवळ आईचा असतो. त्यासाठी ती किती खस्ता खाते, किती त्याच्यावर प्रेम करत असते, तरी सुद्धा आपल्याकडे मातेचं महत्व जे आहे ते श्रेष्ठच सांगितलेलं आहे. आपल्याला काळजाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती, पण एका आईने काय केलं असेल तर म्हणजे पत्नीच्या सांगण्यावरून आईला लांब कुठेतरी जंगलात सोडून या असं आपल्या पत्नीने सांगितलंय. आता जी 25 वर्ष त्याला सांभाळते ती 25 मिनिटात पत्नी आपलं करून घेते आणि पत्नीचं ऐकून आईला जंगलात सोडून येण्यासाठी म्हणून हा मुलगा निघाला. पूर्वीच्या काळची गोष्ट असल्यामुळे खांद्यावर आईला घेतलंय आणि जंगलाच्या वाटेने निघालाय. आईला कल्पना आलीये
पण एका अक्षराने सुद्धा आईनी त्याला विचारलं नाही. होता होता अर्धरात्र, 2 वाजले रात्रीचे, आणि आता आईला एका झाडाखाली ठेवावं आणि आपण परत फिरावं ह्या हेतूने त्या झाडाखाली त्यांनी आईला ठेवली. आता तिने हाक मारली. त्याला वाटलं की आता ही आपल्याला परत घेऊन जा असं सांगणार. ती म्हणते, नाही बाळ, पण तू एवढ्या लांब आलायस, तुझ्या पायाखालचा रस्ता नाही. तू ज्या वेळे मला खांद्यावर घेतलं होतंस ना, त्यावेळेला मी झाडांची छोटी छोटी पालवी ही रस्त्याने टाकत येत होते. ती पालवी बघत घरी जा. आता असं सांगणारी आईशिवाय दुसरी कोण बरं असेल. खरोखर मुलाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी यायला लागलं. अशी ही माता की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. म्हणून सगळ्या स्त्रियांनी हे लक्षात ठेवावं की प्रत्येकीला वाटतं की नाही की आपल्या मुलांनी श्रावण बाळ असावं, पण आपल्या पतीने सुद्धा श्रावण बाळ असावं. हा दृष्टिकोन प्रत्येक स्त्रीनी जर घरामध्ये ठेवला तर वृद्धाश्रमांची आपल्याला आवश्यकता वाटणार नाही. मग अशी ही स्त्री जी आहे ती प्रत्येक कोणामध्ये तिचं आपण चरित्र बघितलं तर आपल्याला तिचं श्रेष्ठत्व कळतं. मग जरी तुम्हाला स्त्रीचा जन्म आला असला तरी सुद्धा तुम्ही उदास का होता असा प्रश्न आपल्याला मूळ पद्यामध्ये जनाबाई विचारतायत. स्त्री जन्म म्हणवोनी नव्हावे
नामस्मरण करूया. करूया घोष नामाचा, गंगेवरती अनेक घाट आहेत आणि त्या घाटांमध्ये श्रेष्ठ घाट कुठला असेल तर मनकर्णिका घाट. जिच्या आईचं नाव भागीरथी, वडिलांचं नाव मोरोपंत तांबे आणि या श्रेष्ठ घाटाचं नाव त्यांनी आपल्या मुलीला दिलं ते म्हणजे मनकर्णिका. ओळखलं असेल कोणाचं चरित्र आहे हे. राष्ट्रधर्म जागरण अभियान हे जे चरोलीकर बुवा आहेत त्यांचा असा संकल्प आहे की 1000 कीर्तनं क्रांतिकारकांवरती व्हावी आणि त्याच्यामध्येच हे कीर्तन गणलं जाणार आहे. तर ज्या क्रांतिकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून आज आपण अमृत महोत्सवी स्वातंत्र्याचं वर्ष साजरं करू शकतोय. ही क्रांतिकारकांच्या कथा ह्या जनमानसापर्यंत पोचाव्यात त्यासाठी हा संकल्प. आणि त्यासाठी आम्ही कीर्तनकार कुठेही कीर्तन करायला तयार असतो. आम्हाला देऊळच पाहिजे असं नाही. आणि खरोखरच शोभाने ते ऐकलं आणि आज हळदी कुंकाच्या निमित्ताने तिने हे कीर्तन ठेवलेलं आहे. आम्ही भजनी मंडळामध्ये नंतर ज्येष्ठ नागरिक संघामध्ये कुठेही अगदी मुलाचा वाढदिवस असला तरी सुद्धा त्या कथा त्या मुलांच्या कानावर जाण्यासाठी वाढदिवसाला सुद्धा आम्ही कीर्तन करू शकतो. असंच हे आज मनकर्णिकेचं कीर्तन म्हणजेच आपली झाशीची राणी. लहानपण हे ब्रह्मावर्तामध्ये गेलंय. तिथे बाजीराव पेशवे यांच्याकडे हे मोरोपंत तांबे आलेले आहेत आणि त्यामुळे नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि ही छबेली, पेशवे तिला छबेली लाड्याने म्हणत असत. आणि ह्या तिघांचं शिक्षण हे एकदम झालेलं आहे. त्यामुळे घोड्यावर बसणं, दानपट्टा चालवणं, तलवारबाजी करणं किंवा घोड्यांची पारख सुद्धा करणं हे लहानपणीच ह्या मनकर्णिकेने शिकून घेतलेलं होतं. एक दिवस सीमोल्लंघनाचा प्रसंग आणि नानासाहेब पेशवे हत्तीवरून आले
ह्या मनूनी हट्ट धरला की मला सुद्धा बसायला हत्ती हवा. पण वडील म्हणतायत की अगं आपण नाही बसायचं हत्तीवरती. तिची समजूत घालतायत. पण ही मनू काय म्हणते की आज माझ्याकडे हत्ती नसेल, पण पुढे माझ्याकडे 10 हत्ती झुलतील, अशी भविष्यवाणी जिच्या मुखातून बाहेर आली. आणि खरोखरच जिची पत्रिका बघून दीक्षित भविष्यकारांनी सांगितलं होतं की हिच्या पत्रिकेत राजयोग आहे. होता होता ही मनू मोठी होतीये. म्हणजे नानासाहेबांना ओवाळताना सुद्धा चांदीच्या तपकामध्ये सोन्याची निरांजनं घेऊन ही मनू भाऊबीजेला त्यांना ओवाळत असे. आणि तिघांचंही ध्येय एकच होतं, तो म्हणजे राष्ट्रविचार. आपल्या देशासाठी आपण कार्य करायचं हे लहानपणापासून बालकडून मिळालेलं. होता मनू 7 वर्षाची झाली आणि झाशी प्रांतीचे अधिपती, झाशी प्रांतीचे अधिपती, राव गंगाधर लाभे पती, राणी लक्ष्मी भाग्यवती, सौख्य प्राप्ती जाहली. 7 वर्षाची ही मनू होती आणि झाशी संस्थानचे गंगाधर पंत नेवाळकर यांचं ठिकाण चालून आलेलं आहे आणि दोघांचा विवाह झालाय. अंतर अर्थात खूप होतं, जवळजवळ 24 वर्षाचं नवरा बायकोमध्ये अंतर होतं. पण ही झाशीमध्ये ही झाशी संस्थानची राणी झाली आणि मनूची लक्ष्मीबाई तिचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. गंगाधर पंत सुद्धा हे अत्यंत कडक शिस्तीचे न्यायप्रिय होते. त्यांच्या काळामध्ये झाशीची जी राजलक्ष्मी होती ती ओतप्रोत करून वाहत होती. सगळ्या प्रजेला हे सुख देत होते. झाशीचा किल्ला एवढा मोठा आहे की 4000 लोक सहज तिथे राहू शकतील, एवढा मोठा किल्ला आहे. म्हणजे माझ्या भाग्याने मला तिथे कीर्तन करायला मिळाली म्हणून मी ते सगळं बघून येऊ शकले. की ज्या राणीचा साखरपुडा ज्या गणपतीच्या मंदिरात झाला तिथे माझी 12 दिवस कीर्तन झालेली आहेत आणि त्यामुळे हे सगळं मी बघून आलेली आहे. आता इतका मोठा हा किल्ला आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये 4 मजली त्यांचा वाडा होता. 8 चौकी वाडा, म्हणजे आपण 4 चौकी वाडा पूर्वी आपण पुण्यामध्ये सुद्धा बघितलेले आहेत, पण हा वाडा जो होता तो 8 चौकी होता. इतका मोठा होता. इतके बुरुज होते. अंबारी सकट हत्ती जाऊ शकतील असे मोठे मोठे 5 दरवाजे ह्या तटाला होते. त्याशिवाय छोटे छोटे बुरुज किती होते त्याला गणतीच नाही. आणि खरोखरच त्या काळात सुद्धा 4000 सैन्य बाळगणारे असे हे गंगाधर पंत. आणि खरोखरच राजलक्ष्मीचा वरदहस्त त्यांच्या मस्तकावर होता. आणि होता होता गोड बातमी ऐकायला आलेली आहे. राणीला पुत्र झालेला आहे, नाव दामोदर ठेवलेलं आहे. पण आपल्याकडे म्हणतात की सुख हे अल्पजीवी असतं. कोणाची तरी दृष्ट लागली आणि 3 महिन्याच्या आतच दामोदरचा देहांत झालेला आहे. आता पुत्र प्राप्ती होऊन तो पुत्र गेलाय. ह्याचं दुःख अत्यंत ह्या गंगाधर पंतांना जिव्हारी लागले आणि अंथरुण धरलेलं आहे. त्या अंथरुणातनं त्यांनी उठलेच नाही. पण आता जसं आपण पूर्वरंगामध्ये आपण स्त्री जीवनाचे 4ही कोन बघितले, त्यातला आता 3रा कोन राणीचा सुरू झालेला आहे. पतिव्रता होती आणि गंगाधर पंतांना सुद्धा धीर द्यावा अशी ही धीराची राणी लक्ष्मी. पण तरी सुद्धा यश आलं नाही. म्हणून तिने काय केलं, व्रतवैकल्ये केली, व्रतवैकल्ये केली, उपवासे शिणविली बहु काया, दान धर्म करी प्रार्थी, दान धर्म करी प्रार्थी, जगदंबे येऊ दे तरी माया. अनेक उपास तपास केले, दान धर्म केला,
पण तरी सुद्धा गंगाधर पंतांना बरं वाटलंच नाही, अंथरूण सोडलं नाही. आणि मग त्यांनी आपल्या सगळ्या झाशी संस्थांमध्ये जे मान्यवर लोक होती त्यांना बोलवलंय. मेजर एलकमला बोलवलेलं आहे आणि आपल्या जवळचा आनंदराव नेवाळकर यांचा मुलगा त्यांनी दत्तक घेतलेला आहे. त्याचंही नाव दामोदर असं ठेवलंय. आणि एका रात्री राणीला समजावत असताना की तुम्ही धीराच्या आहात, सुज्ञ आहात, आपला दामोदर अजून लहान आहे, कारण तो 3च वर्षाचा होता, आणि म्हणून त्याला गादीवर बसवून आपण राज्यकारभार घ्यावा. पण ही वाक्य बोलत असताना सुद्धा गंगाधर पंतांना दम लागलाय आणि हृदयविकाराने त्यांचं निधन झालेलं आहे. झाशीवरती खरोखरच दुःखाची कळा तिथे आलेली आहे. राणीला अवघ्या 18व्या वर्षी वैधव्याची कुऱ्हाड पडलेली आहे. पण तरी सुद्धा धीराची असलेली ही मनू आपल्या बाळाला घेऊन राज्यकारभार करायचा म्हणून तिने सुरुवात केली. पण डलहौसीनी काय केलं असेल तर दत्तक विधान नामंजूर हा कायदा काढला. आणि त्यामुळे चिकाच्या पडद्याच्या आड बसलेली ही राणी ते ऐकते मात्र आणि अक्षरशः वाघिणीसारखी चवताळून म्हणाले, मेरी झासी नहीं दूंगी, देत नाही तुम्हारा जहे ममसे, देत नाही तुम्हारा जहे ममसे, देत नाही तुम्हारा जहे ममसे, देत नाही तुम्हारा जहे ममसे. मी तुम्हाला सुखासुखी राज्य घेऊ देणार नाही. तुम्हाला हे राज्य हवं असेल तर तुम्हाला माझ्याशी युद्ध करावे लागेल. पण असं झालं की कर्ज मिळालं, कर्ज त्यांना घ्यावं लागलं आणि झाशीच्या वाड्यातून त्यांना पाय उतार व्हावं लागलं. बघा, जिथे प्राजक्ताची फुलं वेचली तिथे गोऱ्या वेचायची वेळ राणीवरती आली. पण झाशीच्या कलग्यातून निघताना क्षणभर आपल्या मेण्याचा पडदा दूर केलाय आणि आपल्या किल्ल्याकडे बघते आणि राणी म्हणते की हे इंग्रजांचं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही. लवकरच मी इथे परत येईल. दामोदरची मुंजी आली. मुंजीसाठी पैसा इंग्रजांकडे मागावा लागलाय. 1,00,000 रुपये त्यावेळी त्यांनी इंग्रजांकडून घेतलेले. पण त्याच वेळी 1857चं युद्ध त्याला तोंड फुटलं आणि क्रांतिकारकांनी झाशीवरती विजय मिळवला. इंग्रजांना तिथून हकलून दिलं. आता राणीनी पुन्हा आपल्या झाशीच्या किल्ल्याचा ताबा घेतलेला आहे. राणीच्या मनात येत होतं की स्वातंत्र्य मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवणं तेवढंच अवघड आहे. आता इंग्रज स्वस्त बसणार नाहीत, आपल्याला त्यासाठी तयारी करावी लागेल. आणि म्हणून राणीनी आपल्या कर्तबगारीला सुरुवात केली. तिची जी झलकारी नावाची एक सखी आणि दासी अशी जी होती, तिच्या मदतीने तिने अनेक स्त्रियांना शिक्षण दिले युद्धाचं. घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे अशी तिने स्त्री सैनिकाची फळी सुद्धा तयार केली. स्त्री सैन्य निर्माण केलंय. जवळजवळ 5,000चं सैन्य तिने 14,000वरती नेऊन ठेवलेलं आहे. ज्या इंग्रजांनी तिच्या तोफा ह्या निकामी केलेल्या होत्या त्या पुन्हा तिने चालू केले. आपल्याच किल्ल्यामध्ये दारुगोळ्याचे कारखाने काढलेले आहेत. अशी सगळी तयारी तिने सशस्त्र क्रांती करण्यासाठी म्हणून किंवा इंग्रजांना तोंड देण्यासाठी म्हणून तिने ही केलेली आपल्याला दिसते. पण असं जरी करत होती तरी सुद्धा तिचं रयतेकडे दुर्लक्ष झालं नाही बरं. कारण ती मातेच्याच प्रेमाने रयतेकडे बघत होती. एक दिवस ती राजवाड्यात जात असताना तिला अनेक लोकांचा कोलाहल ऐकू आला. तर थंडी म्हणजे इतकी थंडी झाशीला असायची की कुडकुडून मरण येणं अशी इतकी थंडी. आणि म्हणून 4 दिवसाच्या आत त्या सगळ्या 1000 लोकांना तिने कांबळी आणि अंगातले कोट विणकरांकडून विणून त्यांना दिले. अशी ही न्यायप्रिय असणारी
प्रजाहित दक्ष असणारी अशी ही राणी, पण आपला पेहराव मात्र तिचा कसा होता, पांढरं वस्त्र असं नेसलेलं, पांढरीच त्यांनी ब्लाऊज त्या घालत असत, कानात हिऱ्याच्या कुडी, एक छोटाच गळ्यामध्ये मोत्याचा हार. कधी स्त्री वेशात तर कधी पुरुष वेशात ती राजगादीवर बसायला जायची, पण दरबारातल्या कोणालाही तिचं दर्शन व्हायचं नाही. इतकं तिने पाळणूक केलेली होती. त्यांची जी कुलदैवता आहे त्या कुलदैवतेला ती दररोज, मी त्या कुलदैवतेचं मंदिर मी बघून आलीये, तर तिथे विहीर आहे, त्या विहिरीमध्ये राणी दररोज स्नान करून ओलेत्याने त्या महालक्ष्मीची पूजा ती करत असे. आज तिथे आपल्याला ते बघायला मिळतं. अशी तिने तिथे पूजा सुद्धा केलेली आहे आणि ही सगळी तयारी तिने केलेली आहे. आणि इतक्यामध्ये राणीला अशी बातमी आली की सर ह्यू रोज हा 3000 फौज घेऊन हा झाशीकडे येतोय, हाकेच्या अंतरावर आलेला आहे. असं म्हटल्यानंतर मात्र राणीनी वेगाने आपले निर्णय पटापट घेतलेले आहेत आणि प्रथम कुठे गेली असेल तर ती महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेली आणि तिला प्रार्थना करते. निघाले रणा शक्ती सामर्थ्य देई, निघाले रणा शक्ती सामर्थ्य देई, मागणे अन्य नाही, मागणे अन्य नाही. तिको राष्ट्र सौभाग्य स्वातंत्र्य माते, त्रिको राष्ट्र सौभाग्य स्वातंत्र्य माते, कृपादान दे लाडक्या कन्यकेते, कृपादान दे लाडक्या कन्यकेते. ही राजलक्ष्मी जी आहे, स्वातंत्र्य आहे, तेवढंच मी तुझ्याकडे मागणं मागते, ह्या कन्यकेला हे कृपादान दे. आणि डोक्यावरती जिरेटोप घातलाय, चिलखत घातलाय आणि घोड्यावरती स्वार झालीये आणि अबला असुनी सबला झाली, अबला असुनी सबला झाली, रणचंडी रूपाने, अबला असुनी सबला झाली, रणचंडी रूपाने. धन्य धन्य ती झाशी घाली, धन्य धन्य ती झाशी घाली, लढली बहुद्वेषाने, लढली बहुद्वेषाने. रणचंडीच्या रूपाने लढायला सुरुवात केली. जागोजागी आपले विश्वासू असे कामगार तिथे बसवलेले आहेत, सैनिक तिथे सरदार बसवले. सगळ्या स्त्रिया ह्या दारुगोळा भरण्याचं काम करत होते. सैनिक पिस्तुलामध्ये बंदुका घेऊन तयार करत होते. वेदविद ब्राह्मण जे होते ते आपल्याला स्वातंत्र्य मिळावे यासाठी यज्ञ यागादी कर्म करत होते. आणि युद्धामध्ये जे जखमी झाले त्या सैनिकांवरती देवळांमध्ये हे उपचार चालू होते. राणी प्रत्येक ठिकाणी जातीने उभी राहून प्रत्येकाला हे मनोधैर्य प्रत्येकाचं वाढवत होती. हर हर महादेव, हर हर महादेव अशा घोषणा या सैन्यामध्ये सगळ्यांना स्फूर्ती देत होती. आणि एक दिवस मात्र फितुरीने दगा दिलेला आहे आणि इंग्रज हे किल्ल्यामध्ये शिरले. कत्तलीचा नंगा नाच त्यांनी सुरू केलाय. आता मात्र एका बुरुजावर राणी गेली आणि आपल्या झाशीकडे, की जिथे संपूर्ण जाळपोळ चाललेली होती, अशा या भग्न झाशीकडे राणी शून्य नजरेने बघती. एवढ्यामध्ये तिचा एक सरदार आला आणि म्हणतोय, राणी साहेब, आता इथे राहून उपयोगाचं नाही, आपण दामोदरला घेऊन तुम्ही इथून निघून जा, असं म्हटलेलं आहे. आणि तेव्हाच राणीने त्यांना सांगितलंय, काय सांगितलंय, खलस्पर्श टाळा विटाळो नकाया, खलस्पर्श टाळा विटाळो नकाया, करे आहुती अग्नि नारायणा द्या.
भारत माता की जय. राणीने सांगितलंय की माझ्या शरीराला परकीयांचा स्पर्श सुद्धा होता कामा नाही. माझा बाळ हा तुम्ही जपायचंय आता. आणि दामोदरला एका शुभ्र वस्त्रामध्ये आपल्या पाठीला बांधलेला आहे आणि बरोबर एक चांदीचा पेला घेतलाय, शिरस्त्राण घेतलाय, 1200 अरब आपल्या बरोबर घेतले आणि गुप्त मार्गाने ती निघाली. लक्ष्मीचा धैर्य तटाढळ जरी झाशीचा तटढळ, लक्ष्मीचा धैर्य तटाढळ जरी झाशीचा तटढळ, निश्चय मूर्त नहावे एक एक गुरुत जरी खचला, निश्चय मूर्त नहावे एक एक गुरुत जरी खचला, परिदेवनाच्या पाशाणी किंकाया वैरी आला, परिदेवनाच्या पाशाणी किंकाया वैरी आला, प्राण देवी करतीला निवास जीव देवीला, वेगाड कळी करतीला विण्याला घेऊन गेला, एकला तटापुरी ओढा, विण्याला घेऊन गेला, एकला तटापुरी ओढा, एकला तटापुरी ओढा. गुरु जरी पडले असले तरी राणीचा निश्चय मात्र ठाम होता आणि ती जागा आजही दाखवतात की राणीने तिथून घोडा फेकला. आपल्या राजरतन घोड्यावरून ती रपेट तिने सुरुवात केली. गनिमांनी विचारलंय पण आम्ही अरबांचं सैन्य इंग्रजांच्या मदतीसाठी जातोय असं सांगून घोडा काढलेला आहे. 112 मैल एका रात्रीमध्ये घोडा पडला. जनावर सुद्धा किती स्वामी भक्त होती हे आपल्याला दिसलं. कालपीपर्यंत राणी गेली पण बौकरला मात्र कळलेलं आहे आणि त्यांनी ताज्या दमाची फौज राणीच्या मागे लावली आणि राणीची जी झलकारी म्हणून नावाची सेविका होती तिचा प्राण घेतलाय आणि राणी साहेब मी चालले असं म्हटल्यानंतर राणी मागे फिरली आणि इंग्रज सरकार त्या अधिकाऱ्याचा घाव तिच्या डोक्यावर बसलेला आहे आणि कवटी फुटली, डोळा लोंबायला लागलाय, रक्ताच्या धारा अंगातून निघतायत. संपूर्ण शरीर हे मातीमुळे माती तिच्या अंगाला लागलेली होती पण तरी सुद्धा मरता मरता सुद्धा तिने 15 जणांचा प्राण घेतलाय आणि अशा एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे ती रणांगणामध्ये चमकत होती, तळपत होती. आणि ज्याप्रमाणे तिने सांगितलं होतं त्याप्रमाणेच इथे गंगादास यांची तिथे एक झोपडी होती आणि त्या गवताच्या गंजीवरती तिचा प्राण गेल्यानंतर ठेवण्यात आलेला आहे. दामोदरला एका सैनिकांनी त्याला घेऊन गेलेला आहे आणि त्या गंजीलाच आग लावलेली आहे. धडाडे चिता अग्नीला धन्यवाद दे, धडाडे चिता अग्नीला धन्यवाद दे. अहो त्या अग्नीला सुद्धा आपलं धन्य वाटत होतं की माझ्यामध्ये ह्या राणीचा प्राण हा जातोय. अहो यश कीर्तीच्या तिच्या ज्वाला गगनाला भिडत होत्या आणि अंबिकेच्या पदाशी ती गेली. अशा तऱ्हेने जिनी ते सांगितलं होतं की खलस्पर्श टाळा, मला शत्रूचा संस्पर्श सुद्धा होता कामा नाही, हे तिच्या सैनिकांनी पाळलेलं आहे. अशी ही राणी की आजही आपण ज्या फुटक्या बुरुजावर गेलो तर आपल्याला शब्द ऐकू येतात की मेरी झांसी नहीं दूंगी, मेरी झांसी नहीं दूंगी. अशा तऱ्हेने ह्या राणीने अगदी विद्युल्लतेप्रमाणे आपला प्राणपणाने आपल्या झाशीसाठी, आपल्या भारत देशासाठी आपले प्राण अर्पण केले. की ती कन्या म्हणून आपल्या आई वडिलांचं कुळ तिने उद्धरलं, माता म्हणून दामोदरची शेवटपर्यंत तिने काळजी घेतली, माता म्हणून, पत्नी म्हणून गंगाधर पंतांची तिने सेवा केली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिने आपलं जे स्त्रीत्व होतं ते आदर्श कोटीला नेऊन ठेवलं. मग जो प्रश्न आपल्याला मूळ पद्यामध्ये आपल्याला जनाबाई विचारतात की स्त्री जन्म म्हणून का व्हावे उदास, मग आपण सुद्धा स्त्री जन्माला आपण आलेलो आहोत आणि कितीतरी आपल्या स्त्रियांनी सुद्धा मर्दुमकी गाजवलेली आहे, अनेक क्रांतिकारक स्त्रिया झालेल्या आहेत. ते कार्य आपण आपल्या परीने नक्की करू शकतो
आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये जनाबाई जे आपल्याला विचारतायत त्यांना आपल्याला उत्तर द्यायचंय. म्हणून मूळ पद्यामध्ये श्री जन्म म्हणवोनी न भावे उदास, श्री जन्म म्हणवोनी न भावे उदास, साधू संताईचे केले मज, साधू संताईचे केले मज, श्री जन्म झालेली कीर्तन सेवा ही भारत मातेच्या चरणी अर्पण करते. एक मागणं मागूया. एक मधु एक मागणे मागाया आले दारी देवचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला, राम तुझे स्मरणाला शांती देई चित्ताला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला, राम तुझे गायाला सुंदर वाणी देवचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला, रूप मनोहर बघण्याला सृष्टी देई जगदाला, श्री भगवंता देवचला, नाम तुझे ऐकाया नाद देतो श्रवणाला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला, नाम तुझे सांगाया स्फूर्ती शक्ती देवचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला, नीलही दुबळा कोणी दिसला उदार करतो करण्याला, सद्बुद्धी देवचला, श्री भगवंता देवचला, एक मागणे मागाया हुशारी आली देवचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला, वेचिदान देवा देवा तुझा विसरण भावा, तुझाही नामणे मुक्तीधर संपदा संत संदेई सदा, तुझा पुण्य गर्भवासी सुखे घालावे